Good morning, everyone. Our today's topic of lecture is the industrial lightning design. In industrial lightning design, firstly, the concept of lightning. What is meant by lightning or the uh, good lightning enables the worker in the factory to carry out the visual tasks easily, quickly, and without fatigue or without any accident. प्रिव्हियस लेक्चरला पण आपण याची थेरी बघितली होती. इंडस्ट्रियल लाइटनिंग जर डिझाईन करायची असेल तर त्यासाठी मेन पॅरामीटर जे कन्सिडर करायचे असतात. फर्स्ट पॅरामीटर आहे की व्हिज्युअल टास्क जो आपल्याला परफॉर्म करायचा असतो तो इझिली परफॉर्म करता आला पाहिजे. देन क्विकली अँड विदाउट फॅटिक टू आवर आईज. जे काही आपण टास्क परफॉर्म करणार आहे इंडस्ट्रीमध्ये तो क्विकली झाला पाहिजे आणि विदाउट एनी फॅटिक टू आवर आय. Then again, there is one more important point, that is the safety. That is the proper illumination is when there is a proper illumination, the accident जे काही हॅपन्स होणार आहे तिथे त्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे सेफ्टी हा पण पॉईंट रिलेटेड टू इंडस्ट्रियल लाइटनिंग सिस्टीममध्ये इम्पॉर्टंट आहे. देन इन्स्टिट्यूशन अँड रूल्स. इल्युमिनेशन रिलेटेडचे काही रूल्स आहे. इल्युमिनेशन इंजिनिअरिंग सोसायटी त्याच्या अंडर काही रूल्स आणि रेग्युलेशन हे इंडस्ट्रियल लाइटनिंगसाठी त्याच्यामध्ये काही मेन्शन केलेले. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ. ज्या सेफ्टी रिलेटेडचे पॉईंट्स आहेत ते am I audible, participants? Yes, ma'am. Okay. Then there is some rules of industrial lighting in the NIOSH, that is the National Institute of Occupational Safety and Health. म्हणजे सेफ्टी रिलेटेडचे किंवा ॲक्सिडेंट तिथे होऊ नये इंडस्ट्रीमध्ये त्या रिलेटेडचे काही इल्युमिनेशनच्या रिलेटेड रूल्स डिफाईन केलेले. After that, there is some rules is discussed in the ISI, that the National Standard Institution, and Indian Factory Act. ते हे जे काही स्टँडर्ड्स आहेत इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये तुम्ही इंडस्ट्रियल लाइटनिंगसाठी कुठले रूल्स फॉलो करायचे असतात त्या रिलेटेड गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. देन इल्युमिनेशन लेवल. आता प्रत्येक जे काही आपण टास्क परफॉर्म करणार आहे किंवा जे काही आपण व्हिज्युअलिटी पॅरामीटर कन्सिडर करणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते टास्क इल्युमिनेशन. की आपल्याला एखादा वर्क प्लेस आहे आणि तिथं आपल्याला एखादी व्हिज्युअल टास्क परफॉर्म करायची तर ती टास्क एवढं इल्युमिनेशन असलं पाहिजे की ती प्रॉपरली क्लिअरिटीने ती आपल्याला दिसली पाहिजे. म्हणजे जो काही वर्कर आहे त्याला सीन झाली पाहिजे. त्यानंतर ती ॲक्युरेटली परफॉर्म करता आली पाहिजे आणि आपला जो काही आईज आहे त्याला विदाउट एनी स्ट्रेन तो इल्युमिनेशन तिथे प्रोव्हाइड केलं पाहिजे. दॅट इज द टास्क इल्युमिनेशन इज नथिंग बट the quantity of light at the workplace depends upon the visual task, so that the individual worker can see the task clearly, accurately, and without strain to our eye. म्हणजे जी काही टास्क ओरिएंटेड इल्युमिनेशन ही कन्सेप्ट येते तर त्यामध्ये काय कन्सिडर करायचं असतं की जो कोणी वर्कर त्या पर्टिक्युलर टास्कवरती वर्क करणार आहे तर त्याला ती टास्क प्रॉपरली क्लिअरली व्हिजिबल असली पाहिजे. त्यानंतर तिथे ॲक्युरसी असली पाहिजे आणि आपल्या डोळ्यांना कुठलाही ग्लेअर किंवा त्या स्ट्रेन आला नाही पाहिजे. तर इट इज अ रिगार्डिंग अबाउट दी टास्क इल्युमिनेशन. देन नेक्स्ट वन इज दी लक्स. लक्स मीन्स काय? अमाऊंट ऑफ इल्युमिनेशन विच इज ऑप्टेन फ्रॉम दी लाईट सोर्स. जेवढं काही इल्युमिनेशन आपल्याला त्या सोर्सपासून ऑप्टेन होणार आहे त्याला आपण इन शॉर्ट लक्स म्हणतो आणि इट इज मेजर्ड बाय युझिंग दी युअर लक्स मीटर. लक्सला डिफाईन करायचं असेल तर मेन पॅरामीटर काय येतो? लुमेन ऑफ फ्लक्स पर मीटर ऑफ दी सरफेस एरिया ऑफ दी टास्क. म्हणजे इन शॉर्ट इथे इल्युमिनेशनचा फॉर्म्युला काय करायचा आहे आपल्याला डिफाईन करायचा आहे किंवा तो कॅल्क्युलेट करायचा आहे. वेन एव्हर वी डिझाईन दी इल्युमिनेशन ऑफ दी इंडस्ट्रियल then we have to calculate the illumination level for particular task by considering the
पर्टिक्युलर एरिया. सोर्सपासून किती इल्युमिनेशन ऑब्टेन होत आहे आणि आपला जो काही एरिया दिलेला आहे तो एरिया किती. मग फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे लुमिनस फ्लक्स अपॉन एरिया याच्या कन्सिडरेशननी आपण इथे लक्स फाइंड आउट करत असतो. Then some visuality parameter based on the illuminations. Illumination levels ह्या visuality parameters वरती डिपेंड. फर्स्ट वन इज दी साईज ऑफ द टास्क, म्हणजे जी काही साईज आहे म्हणजे इन शॉर्ट इथे टास्कचं मिनिंग काय आहे, जे काही आपण मशीन्स किंवा एखादा इंडस्ट्रीयलच्या अंडर एखादा पार्ट आपण डिझाईन करत असतो त्याची साईज किती. देन ब्राईटनेस ऑफ पॉवर सोर्स, देन brightness of contrast and visual capacity in terms of times required to see the task. की आपल्याला सपोज एखादा इल्युमिनेशन दिलेला आहे आणि इल्युमिनेशन दिल्यानंतर पण ती पर्टिक्युलर टास्क आपल्याला व्हिज्युअल करण्यासाठी किती टाइम पिरियड लागतोय. म्हणजे ब्राईटनेस जर जास्त असेल तर आपण क्लिअरली ती टास्क बघू शकतो. पण जर जो काही लॅम्प कनेक्ट केलेला आहे किंवा जो काही सोर्स आहे आपल्या इल्युमिनेशनचा त्याचा ब्राईटनेसच जर कमी असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली ती जी काही टास्क आहे ती बघण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तर ह्या पॅरामीटरवरती पण इल्युमिनेशनची लेवल डिपेंड आहे. देन आता इथे काही टास्क दिलेले आहे की कुठल्या टाईपची टास्क असेल तर किती अमाऊंट ऑफ आपल्याला लक्स तिथे रिक्वायर्ड आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन मोस्ट डिफिकल्ट सीइंग टास्क, म्हणजे एखादी खूपच ब्राईटनेस कमी आहे आणि एखादी डिफिकल्ट टास्क आहे का ज्याच्यामध्ये खूप फाईन वर्क आहे, एकदम बारीक बारीक अमाऊंट असे पॅरामीटर आहे. फॉर एक्झाम्पल तुमची एखादा PCB माउंट करायचा आहे आणि त्या PCवरती एकदम स्मॉल पॅरामीटर आपल्याला प्लेस करायचे, तर त्यावेळेस तिथे जो काही लाईट लागणार आहे तो 10,000 लक्स एवढी त्याची अमाऊंट असली पाहिजे. फॉर दी एक्स्ट्रा फाईन वर्क, एक्स्ट्रा फाईन फिनिशिंग वर्क असेल, असेंब्ली ऑफ प्रिसिजन ग्रेडिंग असेल किंवा मोस्ट डिफिकल्ट सीइंग टास्क अशा ज्या असतात तर त्याच्यासाठी आपल्याला इल्युमिनेशन लेवल हे 1000 लक्स एवढं रिक्वायर्ड आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, सपोज देर इज अ व्हेरी डिफिकल्ट सीइंग टास्क सच ॲज अ फाईन असेंब्ली, हाय स्पीच वर्क अँड फाईन फिनिशिंग, म्हणजे जे काही आपण वरती बघितलं तर ते एक्स्ट्रा फाईन होतं, त्याच्यापेक्षा रेअरली जर थोडं कमी फाईन वर्क असेल तर तिथं 1000 लक्स एवढं सफिशियंट आहे. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज दी डिफिकल्ट अँड क्रिटिकल सीइंग टास्क. आता डिफिकल्ट अँड क्रिटिकल सीइंग टास्कमध्ये कुठले पार्ट येतात. फॉर एक्झाम्पल बेंच वर्क, असेंब्ली मशीन शॉप वर्क, फिनिशिंग ऑफ मीडियम अँड फाईन पार्ट्स ऑफ अँड ऑफिस वर्क. म्हणजे जिथे मशीन शॉप्स असेल मशीन शॉपमध्ये काही असेंब्ली केली जाते, त्यानंतर काही ऑफिस वर्क आहे आणि काही मीडियम आणि फाईन वर्क असेल तर त्याला आपण डिफिकल्ट अँड क्रिटिकल सीइंग वर्क म्हणणार. त्यासाठी 500 लक्स एवढी जी काही इल्युमिनेशनची लेवल आहे ती सफिशियंट आहे. देन नेक्स्ट इज दी ऑर्डिनरी सीइंग वर्क. तर ऑर्डिनरी वर्क मीन्स काय की जे आपण डे टू डे लाईफमध्ये वर्क करतो, सच ॲज ॲटोमॅटिक मशीन ऑपरेशन, रफ ग्रेडिंग, कंटिन्युअस प्रोसेस, पॅकेजिंग अँड द शिपिंग. म्हणजे जे काही नॉर्मल वर्क असतात जे आपण डे टू डे लाईफ एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर आपण वर्क करत असतो तर पॅकेजिंग, शिपिंग, त्यानंतर त्याचं मशीनचं ऑपरेशन, रफ ग्रेडिंग, जे काही ऑटोमॅटिक मशीनचं ऑपरेशन असेल तर हे डे टू ऑर्डिनरी वर्कमध्ये कन्सिडर केलं जातं. आणि त्या वर्कसाठी लागणारं जे इल्युमिनेशन आहे इट इज नियर अबाउट 300 लक्स. 300 लक्स एवढं इल्युमिनेशन असेल तर ते सफिशियंट आहे. देन नेक्स्ट वन इज दी casual seeing tasks such as stairways, washrooms and other surface areas, active storage, म्हणजे ते डे लाईटचं पण युटिलायझेशन होणार आहे. म्हणजे तुमचे वॉशरूम झाले, त्यानंतर ॲक्टिव्ह स्टोरेज झालं किंवा अदर काही सरफेस एरिया असेल तर तिथे डे लाईटचं पण युटिलायझेशन होणार आहे. मग ते कॅज्युअल सीइंग टास्कच्या अंडर कन्सिडर होतं. मग त्यासाठी लागणारं जे
luminous किंवा luminous flux आहे. 100 luminous flux is sufficient for that task. म्हणजे त्यावेळेस आपण डे लाईटचं पण युटिलायझेशन करू शकतो. म्हणून तिथे 100 लक्स एवढा अमाऊंटचा जे काही लाईट आहे तो सफिशियंट आहे. Then next one is the rough seeing work. Rough seeing work means काय कॉरिडोर, पॅसेज आणि इनएक्टिव्ह स्टोरेज. आता कॉरिडोर जर म्हटला तर तिथे कॉरिडोरमध्ये जो काही इल्युमिनेशन आहे ते रिक्वायर्ड नसतंच कारण की तो पूर्ण ओपन पार्ट येतो किंवा पॅसेज आहे. पॅसेजमध्ये पण पूर्ण ओपन स्पेस असते त्यामुळे मोस्ट ऑफ जो काही सनलाईट आहे तो तिथे येत असतो. ते खूप कमी असलं तरी चालेल. To see that particular task. क्लिअर पार्टिसिपंट इथपर्यंत समजले सर्वांना? कुठल्या टाईपचं वर्क असेल तर किती लेवलची इल्युमिनेशन कन्सिडर करायची समजलं का सगळ्यांना? हो मॅम. रिप्लाय करा स्टुडंट्स. ओके. देन आता इथे काही रिकमेंडेड व्हॅल्यूज ऑफ इल्युमिनेशन दिलेलं आहे की सपोज जनरल फॅक्टरी एरिया जर असेल आणि तिथे जर आपल्याला डिफरंट टाईपचे एरिया कन्सिडर करायचे असेल तर किती ॲव्हरेज इल्युमिनेशन रिक्वायर्ड असेल इन टर्म्स ऑफ लक्स. हे सगळं जे काही व्हॅल्यूज दिलेले आहे ह्या सगळ्या लक्सच्या फॉर्मॅटमध्ये दिल्या आहेत. तर फॉर एक्झाम्पल पहिले जर आपण घेतलं इंडस्ट्रियल बिल्डिंग अँड प्रोसेसमध्ये जर पहिली फॅक्टरी आपण कन्सिडर केली जनरल फॅक्टरी एरिया तर तिथे कॅन्टीन्स असतात, क्लॉक रूम्स असतात, एंट्रान्स, कॉरिडोर आणि स्टेअरकेस असतात. तर कॅन्टीनचा एरिया असेल तर तिथे 150 लक्स एवढं अमाऊंट ऑफ इल्युमिनेशन सफिशियंट आहे. देन क्लॉक रूम्स असेल तर 100, एंट्रान्स कॉरिडोर असेल तर अगेन 100 जी आपण प्रिव्हियसला पण व्हॅल्यू बघितली होती. रफ जर तुमचा एरिया असेल तर तिथे जी काही इल्युमिनेशनचं लेवल आहे ती 100 एवढी सफिशियंट आहे. देन फॅक्टरी आउटडोर एरिया. आउटडोर एरियामध्ये काय येतं मेन एंट्रान्स, एक्झिट रोड, कार पार्किंग, देन इंटरनल फॅक्टरी रोड असे जे काही किंवा तुमचे यार्ड्स वगैरे तिथे येतात. तर आता आउटडोअरचा एरिया म्हटल्यावर ऑब्व्हियसली तिथे सनलाईट हा प्रेझेंट असणारच आहे. मग त्यामुळे ओन्ली द 20 एवढी व्हॅल्यू तिथे सफिशियंट आहे का इल्युमिनेशनसाठी. म्हणजे एक साधा लॅम्प जरी लावला आपण TFLचा किंवा दुसरा तरी तिथे इल्युमिनेशन त्या एरियामध्ये सफिशियंट आहे बिकॉज इट इज ए आउटडोर एरिया आणि आउटडोर एरियामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ डे लाईट किंवा सनलाईट हा युटिलाइज केला जातो. आफ्टर दॅट एअरक्राफ्ट फॅक्टरीज अँड मेंटेनन्स आहे म्हणजे जिथे मेंटेनन्स कॅरी आउट केला जातो किंवा एखाद्या एअरक्राफ्टची फॅक्टरी तर तिथे डिफरंट वर्किंग केलं जातं. तर फर्स्ट सपोज आपण स्टॉक पार्ट प्रोडक्शन म्हणजे तिथं जे काही एअरक्राफ्टसाठी लागणारं जे काही मटेरियल आहे त्याचं स्टोरेज केलेलं आहे असा पार्टचं जर रूम असेल तर त्या रूमसाठी आपल्याला नियर अबाउट 450 एवढं अमाऊंट ऑफ लक्स रिक्वायर्ड आहे. त्यानंतर सेकंड पार्ट येतो तुमचे मेंटेनन्सचा. तर मेंटेनन्स घ्यायचं असेल तर तिथे ड्रिलिंग मशीन, स्क्रू फिटिंग, शीट ॲल्युमिनियम लेआउट, देन विंग सेक्शन, प्रॉलिंग सेक्शन, वेल्डिंग सेक्शन, सब असेंब्ली, फायनल असेंब्ली आणि इन्स्पेक्शन म्हणजे जे सगळे जिथे आपल्याला ॲक्च्युअल मेंटेनन्स किंवा प्रोडक्शनचं परफॉर्मन्स करायचं आहे. जे एअरक्राफ्ट फॅक्टरी झाली तर तिथे विंग सेक्शन येणार आहे का तर तिथे आपल्याला पॅक करायचे असतील किंवा एखाद्या ॲल्युमिनियमची शीट आहे त्याला काही शेप प्रोव्हाइड करायचं असेल किंवा असेंब्ली, सब असेंब्ली आणि फायनल असेंब्ली म्हणजे जे काही पार्ट्स आपण बनवले त्या एअरक्राफ्टसाठी त्याला एकत्र करायचं म्हणजे असेंब्ली वर्क. त्यासाठी लागलेलं इल्युमिनेशन जे आहे ते 300 लक्स एवढं लागणार आहे कारण की तिथे फाईन वर्क पण येणार आहे
असेंब्ली वर्क पण येणार आहे. त्यामुळे तिथे लागणार जे काही इल्युमिनेशनची लेवल आहे ती पण हाय असणार आहे. आणि इट इज नियर अबाउट 300 लक्स. देन इन दॅट अगेन जर आपण अजून इल्युमिनेशनची लेवल जर कन्सिडर केलं तर कटिंग टेबल ऑफ किंवा स्टिचिंग. आता टेबल कटिंग अँड स्टिचिंग हा थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. जे काही मेटल समजा मेटल पार्ट आहे, मेटल शीट वगैरे, तर त्याचं कटिंग आणि त्यानंतर परत त्याला स्टिचिंग करायचं असं जर पार्ट असेल तर तो थोडा कॉम्प्लिकेटेड सेक्शनमध्ये कन्सिडर केला जाईल. त्यासाठी लागणारे इल्युमिनेशन हे 1000 लक्स एवढं कन्सिडर होणार आहे. आफ्टर दॅट बॉटम स्टॉक प्रिपरेशन, लास्टिंग अँड बॉटमिंग, फिनिशिंग. म्हणजे तिथं आपल्याला फिनिशिंगचं वर्क आहे का, सपोज ते जे प्रोडक्ट आहे त्याची कंप्लीट झालं आहे आणि ते आपल्याला आता मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायचं. त्याआधी फिनिशिंगचे वर्क जे असतात तर त्यासाठी लागणारे इल्युमिनेशन हे नियर अबाउट 700 लक्स इज सफिशियंट. देन सपोज आता प्रिझर्वेशन फॅक्टरीचा आहे आता. म्हणजे आपण जे काही आपले जे फूडचे प्रोडक्ट असतात ते आपल्याला कुठेतरी स्टोअर करायचे. म्हणजे आपण आता पण डे टू डे लाईफमध्ये ऑब्झर्व करतो की फूड प्रोसेसिंगसाठीचे जे काही फॅक्टरीज असतात, म्हणजे आपल्याला जास्त दिवस जर आपलं फूड आहे किंवा फूड्स वगैरे ते टिकवायचे असतील तर ते आपण प्रिझर्वेशन फॅक्टरीजमध्ये प्रिझर्विंग फॅक्टरीमध्ये स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल राईस, त्यानंतर ग्रेप्स, देन पोटॅटो ह्या टाईपचे जे काही तुमचे फ्रुट्स असतात तर ते आपण स्टोअर करतो. तर तिथे डिफरंट सपोज सेक्शन आहे. पहिला सेक्शन समजा इन्स्पेक्शन ऑफ बीन्स, राईस, बॅलरी एटसेट्रा. म्हणजे जे काही आपण कुठलं फूड्स आहे, ग्रेप्स वगैरे, तर त्याला आपल्याला स्टोअर करायचं आहे. मग त्याचं पहिले सगळ्यात आधी इन्स्पेक्शन होणार आहे. तर तो जो पार्ट येतो तर तिथे इल्युमिनेशन लेवल, कारण की रिलेटेड टू फ्रुट्स आहे आणि तिथे आपल्याला त्याची साईज वगैरे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रेप्सचं घेतलं तर साईज खूप कमी असते. तर त्यासाठी लागणारं स्पेशल लाईटनिंगच्या अंडर तो पार्ट कन्सिडर होणार आहे. आणि त्यासाठी इल्युमिनेशन जे लागेल ते 450 लक्स एवढी त्याची व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे. 450 लक्स एवढं इल्युमिनेशन रिक्वायर्ड आहे फॉर दी प्रिझर्विंग फॅक्टरीज. देन प्रिपरेशनमध्ये मेकॅनिकल क्लिनिंग असेल, देन ट्रिमिंग असेल किंवा डायझिंग असेल, की म्हणजे इन शॉर्ट काय करायचं आहे का, ते स्टोअर करण्याच्या आधी त्याच्यावरती प्रोसेस करायची म्हणजे प्रिपरेशन. तर त्या प्रिपरेशनसाठी इल्युमिनेशन जे काही रिक्वायर्ड आहे ते 300 लक्स एवढी व्हॅल्यू त्याची सफिशियंट आहे. देन अगेन रिस्टोअर, समजा कॅनल अँड बॉटल गुड्स रिस्टोअर आहे. जे काही आपण कॅनल किंवा बॉटल्स वगैरे घेतल्या त्या जर आपल्याला रिस्टोअर करायचे असेल तर 200 लक्स. म्हणजे जे काही स्पेशल ऑपरेशन एखाद्या प्रोसेसवरती जर आपल्याला करायचं असेल तर नियर अबाउट 100 to 500 याच्या इन बिटवीन जी काही रेंज असते ती रेंज आपल्याला लक्सची कन्सिडर करायची असते. तर हे समजलंय का सगळ्यांना, कुठलं वर्क असेल तर कुठल्या टाईपचं इल्युमिनेशन किंवा व्हॅल्यू कन्सिडर करायची असते. हो मॅम. देन आता सपोज काही वर्क जे असतात त्यांची हाईट आणि लोकेशनवरनं आपल्याला इल्युमिनेशनची काही लेवल आहे ती कन्सिडर करायची असते. मग जनरली जे काही वर्किंग प्लेन असतात ते सगळे होरिझॉन्टलच असतात. मग त्या होरिझॉन्टल वर्किंग प्लेनसाठी 85 सेंटीमीटरच्या अबोव दी फ्लोअर लेवल आपण कन्सिडर करतो. 85 सेंटीमीटर अबोव दी फ्लोअर लेवल. आणि आपल्याला त्याच्यासाठी म्हणजे टास्क ओरिएंटेड इल्युमिनेशन करायचं असेल तर तेवढा सफिशियंट अमाऊंटचा जो काही लाईट सोर्स आहे तो तिथे प्लेस करायचा असतो.
Then next is the characteristics of good lightning. First is the characteristics consider as a glare, म्हणजे जी पण आपण लाइटनिंगचा सोर्स घेणार आहे त्यामध्ये ग्लेअर हा ऑब्विसली ॲबसेंट असला पाहिजे. फॉर ग्लेअर ही कन्सेप्ट तीनही लाइटिंग स्कीममध्ये येणार आहे. कमर्शियल जरी आपण लाइटनिंग करत असलो तरी तिथे आपल्याला ग्लेअर अवॉइड करायला लागतो. रेसिडेन्शियल लाइटनिंग स्कीम जरी घेतली तरी ग्लेअर हा अवॉइडच करायला लागतो. आणि इंडस्ट्रियल लाइटनिंग जरी घेतली तर तिथे पण ग्लेअर हा नसायलाच पाहिजे. कारण ग्लेअर जर प्रोड्यूस झाला तर काय होतं, आपल्याला इंटरप्ट होतं बघण्यासाठी. म्हणजे आपल्या डोळ्यांच्या भोवती डार्क सर्कल्स क्रिएट होतात. त्यानंतर डोळ्यांना फॅटिग क्रिएट होते आणि त्यामुळे जे काही लाईट सोर्स असतो तो आपण प्रॉपरली म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आहे तो प्रॉपरली व्हिजिबल नाही करू शकत. त्यामुळे ग्लेअर हा 100% ॲबसेंटच असला पाहिजे इन 3 केसेस, दॅट इज रेसिडेन्शियल, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल. देन युनिफॉर्मिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन. जो काही आपण लाईट सोर्स घेतलेला आहे त्याची इल्युमिनेशन किंवा त्याचे इन्स्टॉलेशन असं केलं पाहिजे का त्याच्या थ्रू ऑब्टेन होणारा जो इल्युमिनेशन आहे किंवा लक्स आहे ते युनिफॉर्मली ऑल ओव्हर एरियावरती स्प्रेड झालेले पाहिजे. युनिफॉर्मली स्प्रेड ऑन दी पर्टिक्युलर area. That is, it is considered under the characteristics of uniformity of distribution. Clear, students? Yes, ma'am. Okay. Then brightness contrast. The brightness of object is depend on the amount of light flux incident and the proportion of the that light reflected or transmitted in the direction of eye. आता ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट म्हणजे काय येणार आहे का आपला जो काही ऑब्जेक्ट आहे आपण एखाद्या ऑब्जेक्टला बघतोय म्हणजे तो ऑब्जेक्ट आपल्या डायरेक्ट सीन नाही होते. पहिले काय होतं, जो काही लाईट सोर्स आहे तो त्या ऑब्जेक्टवरती येतोय आणि त्या ऑब्जेक्टपासून लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या आयमध्ये येतोय, त्यामुळे तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतोय. मग ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, तीच कन्सेप्ट आहे. तर ज्यावेळेस आपण एखादा लाईट सोर्स यूज करतोय तर त्या लाईट सोर्समुळे पहिला जो काही इल्युमिनेशन आहे किंवा ते लाईटचे रेज आहे ते त्या ऑब्जेक्टवरती पडले पाहिजे. त्यानंतर तो ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये तो लाईट येतो. म्हणजे तो ब्राईटनेस त्या ऑब्जेक्टचा डिपेंड्स अपॉन दी अमाऊंट ऑफ इल्युमिनेशन विच इज ऑब्टेन फ्रॉम दी लाईट सोर्स. म्हणजे जेवढा लाईट सोर्सपासून येणार तेवढा तो त्या ऑब्जेक्टवरती बंबाड होणार आणि मग आपल्या डोळ्यावरती येणार. म्हणजे इन शॉर्ट लाईट सोर्सच प्रॉपर असेल तरच आपल्याला त्या ऑब्जेक्टचा ब्राईटनेस क्लिअर कट दिसेल. तर इट इज अंडर द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज द ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट. क्लिअर? Yes, ma'am. ओके. Next characteristic is the direction of lightning and diffusion. डायरेक्शन ऑफ लाइटनिंग मीन्स आपण लाइटनिंग स्कीमचे टाईप बघितलेले बघा याच्या आधी. डायरेक्ट लाइटनिंग, सेमी डायरेक्ट, इनडायरेक्ट. तर डायरेक्शन ऑफ लाइटनिंग मीन्स किंवा डिफ्युजनचा वर्ड काय, ऑल डायरेक्शनला लाईट बंबाड होतो म्हणजे सगळा एरिया इल्युमिनेट होईल. पण एखादा टास्क ओरिएंटेड जर आपल्याला वर्क करायचं असेल म्हणजे आपण पी सीवर बसलोय आणि पी सीच्या समोर एखादी नोटबुक ठेवली आणि ती नोटबुकच आपल्याला व्हिजिबल असली पाहिजे असं जर आपल्याला टास्क परफॉर्म करायचा असेल तर आपल्याला त्याच टाईपचा लाईट सोर्स हा त्याच्यावरती प्लेस करावा लागेल. मग तो येतो तुमच्या डायरेक्ट लाईटनिंगच्या अंडर. आणि सपोज आपण जर असा लॅम्प लावला की त्याचा टुवर्ड्स सिलिंगच सगळा फोकस जातोय आणि आपल्या पी सीच्या टुवर्ड्स जी काही नोटबुक ठेवली तिथे एकदम 10%चा लाईट फोकस होतोय. म्हणजे काय, मॅक्झिमम अमाऊंट टुवर्ड्स सिलिंग झाला आणि मिनिमम लाईट हा टुवर्ड्स दी ऑब्जेक्ट झाला. तर तशा टाईपची लाईटनिंग आपल्याला सुटेबल असेल का टास्क ओरिएंटेड इल्युमिनेशनमध्ये? नाही. मग त्यासाठी आपल्याला इथे कॅरेक्टरिस्टिक्स बघायला लागते का लाईटनिंगची डायरेक्शन कशी आहे किंवा त्याचं डिफ्युजन कसं आहे. म्हणजे परफॉर्म करायचं आहे आपल्याला वर्किंग ऑब्जेक्टवरती आणि लाईट टुवर्ड्स सिलिंग फोकस झाला तर ते इथे इम्प्रॉम म्हणजे नॉट ॲप्लिकेबल फॉर युअर लाइटनिंग स्कीम. तर ते आपल्याला ह्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये डिफाईन करायचं असतं.
direction of lightning, and the diffusion. Clear, students? Clear, Yes, ma'am. participants? Okay. Yes, ma'am.